नमो नमः. संस्कृत संवादिनीमध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण संस्कृत भाषेचं वैशिष्ट्य असणाऱ्या विभक्तींबद्दल बोलणार आहोत. संस्कृत भाषा सुंदर आहे आणि तेवढीच ती तांत्रिक दृष्ट्या सुद्धा सक्षम आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे या भाषेतील विभक्तींची रूप आणि विभक्तींचा वापर. सर्वसाधारणपणे प्रारंभिक स्तरावर संस्कृत भाषा शिकताना प्रश्न पडतो की शब्दपाठ का करायचे, एकाच शब्दाची अनेक रूपं का होतात, ही विभक्ती रूपं कशी आणि कुठे वापरायची इत्यादी. संस्कृत भाषेतील वाक्यांची नामरूप ही स्वयंपूर्ण असतात. त्यामुळे वाक्यरचना करताना त्यांना विशिष्ट क्रमाचे पालन करण्याची गरज भासत नाही. आता क्रमाने आपण एक एक विभक्ती समजून घेऊ. प्रथमा विभक्ती. एकूण शब्द तालिकेमध्ये 8 प्रकारची रूप दिसतात. प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी आणि संबोधन. यापैकी कारक विभक्ती या फक्त प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी आणि सप्तमी या 6 विभक्तींना कारक विभक्ती असं म्हणलं जातं. यातील पहिली विभक्ती आहे प्रथमा विभक्ती. या विभक्तींचं विवेचन हे पाणिनी ऋषींनी अष्टाध्यायी या त्यांच्या ग्रंथात केलेलं आहे. या अष्टाध्यायी ग्रंथामध्ये त्यांनी कर्त्यासंबंधी एक सूत्र दिलेलं आहे, स्वतंत्र कर्ता. स्वतंत्र कर्ता ह्या सूत्राचा वापर करून त्यांनी प्रथमा विभक्ती स्पष्ट केली आहे. ज्याच्याशिवाय वाक्यातील क्रिया घडूच शकत नाही तो असतो कर्ता. हा कर्ता सूचित करणाऱ्या कारकाला प्रथमा विभक्ती म्हणतात. त्यामुळे वाक्यातील कर्ता प्रथमा विभक्तीमध्येच असतो. कर्ता आणि क्रियापदाचा परस्परांशी पूरक संबंध असतो. म्हणूनच प्रत्येक नाम, सर्वनाम, विशेषण इत्यादींची प्रथमा ही कर्तृपद सूचित करते आणि कर्तृपद हे नेहमी प्रथमा विभक्तीमध्येच असते. प्रत्येक विभक्तीची 3 रूप होतात, कारण संस्कृत मध्ये 3 वचन आहेत, एकवचन, द्विवचन आणि बहुवचन. संस्कृत भाषेत 3 वचन वापरली जातात हे संस्कृत भाषेचं वैशिष्ट्य आहे. विभक्ती रूपांसाठी स्वरांत शब्द आणि व्यंजनांत शब्द आणि सर्वनाम यांचे व्हिडिओ तुम्ही संवादिनीवर बघू शकता. आता आपण प्रथमा विभक्तीबद्दल अजून माहिती घेऊया. प्रथमा विभक्ती जर प्रथम पुरुषात असेल तर कर्ता आणि क्रियापद यांचा समन्वय कसा साधला जातो हे आपण बघूया. अश्वः धावती या वाक्यात धावण्याची क्रिया ही अश्व घोडा करत आहे, म्हणून अश्व किंवा घोडा हा कर्ता आहे. कर्ता हे कारक प्रथमेत असते, म्हणून अश्व या पुल्लिंगी मूळ शब्दाची प्रथमा एकवचन अश्वः, द्विवचन अश्वौ आणि बहुवचन अश्वाः असे झाले. अश्व हा प्रथम पुरुषी एकवचनी कर्ता असल्यामुळे क्रियापदाच्या एकवचन, द्विवचन व बहुवचन असा अनुक्रमे वापर केला जातो. इथे प्रथम पुरुष असा उल्लेख पाणिनीय परिभाषेनुसार केला आहे, कारण कर्ता आणि क्रियापदाचा संबंध असतो. म्हणून जर कर्ता एकवचनी असेल तर प्रथम पुरुष एकवचन वापरले जाते आणि म्हणून अश्वः धावती असं वाक्य तयार होतं. जर कर्ता द्विवचनात असेल तर प्रथम पुरुषी द्विवचनी क्रियापदाचा वापर केला जातो. त्यामुळे अश्वौ धावतः अशा प्रकारे वाक्य तयार होते. त्याचप्रमाणे जर कर्ता बहुवचनात असेल तर क्रियापद सुद्धा प्रथम पुरुषी बहुवचनीच वापरले जाते. त्यामुळे अश्वाः धावन्ति हे वाक्य तयार होतं. त्यामुळे अश्वः, अश्वौ आणि अश्वाः
ही प्रथमेची 3 रूप स्वयंसिद्ध होतात. ती कुठेही कशाही क्रमाने लिहिली तरी सुद्धा त्यांचा अर्थ हा बदलत नाही आणि म्हणूनच स्वतंत्र कर्ता असं पाणिनी ऋषी म्हणतात. याचप्रमाणे अजून एक उदाहरण घेऊया. सा बालिका क्रीडती ते बालिके क्रीडतः ताः बालिकाः क्रीडन्ति. या उदाहरणामध्ये मी बालिका असं स्त्रीलिंग रूप घेतलेलं आहे आणि सा ते ताः ही सर्वनामांची रूपही वापरलेली आहेत. यामध्ये बालिका हा कर्ता प्रथम पुरुषामध्येच येतो. त्यामुळे क्रीडती, क्रीडतः आणि क्रीडन्ति अशा प्रकारे त्यांची क्रियापदही वापरलेली आहेत. सा बालिका क्रीडती ते बालिके क्रीडतः ताः बालिकाः क्रीडन्ति. बालिका, बालिके, बालिकाः, सा ते ताः हे दोन्हीही कर्तेच आहेत. त्यामुळे ते दोन्हीही प्रथमेतच दर्शविलेले आहेत. अजून अकारांत नपुंसकलिंगी एक उदाहरण आहे. त्याच्यामध्ये आहे पुस्तकम अस्ति पुस्तके स्तः पुस्तकानि सन्ति. पुस्तक हे सुद्धा प्रथम पुरुषीच आहे. त्यामुळे असधातूचं प्रथम पुरुषी एकवचनी अस्ति हे क्रियापद पुस्तकम याच्याबरोबर जोडलेलं आहे. पुस्तके स्तः 2 पुस्तकं आहेत आणि पुस्तकानि सन्ति अनेक पुस्तकं आहेत. पुस्तक हा कर्ता असल्यामुळे ह्या वाक्यात पुस्तक, पुस्तके, पुस्तकानि हे प्रथमेची रूप वापरून वाक्य तयार केलेलं आहे. आता पाहिलेल्या उदाहरणानं आपण पाहिलं की कर्ता हा प्रथम पुरुषात एकवचन, द्विवचन आणि बहुवचन कशा प्रकारे वापरला जातो. पण कर्ता हा फक्त प्रथम पुरुषातच असतो असं नाही, तर मध्यम पुरुषी कर्ता सुद्धा असतो आणि तोही 3 वचनांमध्ये असतो. आणि मध्यम पुरुषी कर्ता दर्शवण्यासाठी आपल्याला युष्मत सर्वनामाचा वापर हा करायला लागतो. युष्मत सर्वनाम हे तिन्ही लिंगात समानच चालत असल्यामुळे त्वम हे पुल्लिंगासाठी, स्त्रीलिंगासाठी आणि नपुंसकलिंगासाठी तिन्हीसाठीही त्वम असंच वापरलं जातं. पण जेव्हा मध्यम पुरुषी कर्ते वापरले जातात तेव्हा आपल्याला मध्यम पुरुषी क्रियापद सुद्धा वापरायला लागतं. त्यामुळे जेव्हा त्वम हा कर्ता येतो तेव्हा मध्यम पुरुषी एकवचनी हससी अशा प्रकारे प्रत्यय हा त्याला लावला जातो. म्हणून त्वम हससी, तू हसतोस, युवाम हसतः, तुम्ही दोघं हसता आणि यूयम हसत, तुम्ही सगळे हसता. ह्याच्यामध्ये तुम्ही पहिल्या चित्रामध्ये पुरुष बघताय त्यालाही त्वम म्हणलं जातं. दुसऱ्या चित्रामध्ये 2 मुली बघताय त्यांना सुद्धा युवाम म्हणलं जातं आणि तिसऱ्या चित्रामध्ये मुलं आहेत त्यांना सुद्धा युयम असं म्हणलं जातं. कारण युष्मत सर्वनाम हे तिन्ही लिंगांसाठी त्वम, युवाम, युयम अशा प्रकारेच वापरलं जातं आणि मध्यम पुरुषी क्रियापद ही त्याच्यासाठी वापरली जातात. ज्याप्रमाणे मध्यम पुरुषासाठी युष्मत सर्वनाम वापरलं जातं त्याचप्रमाणे उत्तम पुरुषासाठी अस्मत् सर्वनामाचा वापर केला जातो. अस्मत् सर्वनाम सुद्धा तिन्ही लिंगांसाठी समान आहे. त्यामुळे पुरुष सुद्धा अहम म्हणणारे, महिला सुद्धा अहम म्हणणारे आणि एखादा नपुंसकलिंगी शब्द सुद्धा अहम असं म्हणू शकतो. कारण अस्मत् सर्वनाम हे तिन्ही लिंगांमध्ये समान आहे. जेव्हा अहम हा एकवचनी उत्तम पुरुषी करता येतो तेव्हा प्रत्यय सुद्धा उत्तम पुरुषी एकवचनाचेच वापरायला लागतात. म्हणून अहम नमामि असं वाक्य आपण करू शकतो. ह्याच्यातील अहम हा कर्ता आहे आणि त्यामुळे तो प्रथमिक आहे. आवाम म्हणजे आम्ही दोघं हे उत्तम पुरुषी द्विवचनी कर्ता असल्यामुळे आवाम नमावह आणि वयम आम्ही सगळे हे उत्तम पुरुषी बहुवचनी असल्यामुळे हा उत्तम पुरुष बहुवचनाचा कर्ता असल्यामुळे वयम नमामः अशा प्रकारे हे वाक्य तयार होतं. अशा पद्धतीने आपण बघू शकतो या लकार तालिकेमध्ये की प्रथम पुरुष जेव्हा वापरला जातो तेव्हा कर्ता हा प्रथमेत असतो, पण
प्रथम पुरुषी कर्ता असतो. म्हणजे सहा, सात, तत्, बालकः, बालिका, वाहनम कुठलाही प्रथम पुरुषात वापरलेला कर्ता असेल तेव्हा त्याला प्रथम पुरुषी एकवचनी क्रियापद जोडली जातात आणि कर्ता हा नेहमी प्रथमेनीच दर्शविला जातो. जर द्विवचन असेल तर कर्ता द्विवचनात दाखवला जातो. द्वौ, तौ, ते, बालकौ, बालिके, वाहने किंवा ह्याशिवाय इतर कुठलाही शब्द जो प्रथम पुरुषी असेल तो लकार तालिकेप्रमाणे प्रथम पुरुषी द्विवचनाच्या कर्त्यांनी वापरला जातो. आणि जर बहुवचन असेल ते, ताहा, तानी, बालकाहा, बालिकाहा, वाहनानी अशा प्रकारची रूप जर बहुवचनात वापरली गेली असतील तर त्याच्यासाठी प्रथम पुरुषी बहुवचनाचा प्रत्यय हा वापरला जातो. जेव्हा कर्ता त्वम, युवाम, यूयम असा युष्मत सर्वनामाच्या प्रथमेचा असतो तेव्हा मध्यम पुरुषाचीच रूप वापरली जातात. त्यामुळे गच्छसी, गच्छथ, गच्छथ यांचाच वापर हा मध्यम पुरुषासाठी केला जातो. त्याचप्रमाणे जेव्हा अहम, आवाम, वयम ही अस्मत् सर्वनामाची प्रथमा वापरली जाते तेव्हा उत्तम पुरुषाचीच क्रियापद ही वापरली जातात. एकवचन, द्विवचन, बहुवचन या पद्धतीने. त्यामुळे अहम गच्छामि, आवाम गच्छावह, वयम गच्छामः अशा प्रकारची वाक्य आपण प्रथमेच्या कर्त्याच्या उपयोगाने करू शकतो. आता काही अभ्यास इथे मी दिलेले आहेत. डॅश पठिष्यन्ति यामध्ये छात्रा हा कर्ता आहे आणि छात्रा हा कर्ता असल्यामुळे तो क्रियापदाप्रमाणे चालणार आहे. छात्रा हे मूळ रूप आहे आणि पठिष्यन्ति हे क्रियापद आहे. पठिष्यन्ति क्रियापदामध्ये आपल्याला दिसतंय की हे प्रथम पुरुषी बहुवचनी क्रियापद आहे. त्यामुळे छात्रा या शब्दाचं छात्राहा असं रूप आपल्याला पहिल्या वाक्यामध्ये वापरायला लागणार आहे. दुसरं वाक्य आहे डॅश चलतः. गज शब्द हा आपण कंसात दिलेला आहे. कर्ता आणि क्रियापद यांचा समन्वय असल्यामुळे चलतः हे रूप आहे प्रथम पुरुषी द्विवचनी. त्यामुळे त्याचा कर्ता सुद्धा प्रथमा द्विवचनातलाच असला पाहिजे. म्हणून गजौ चलतः असं हे वाक्य तयार होईल. डॅश विकसती. पुष्प हे अकारांत नपुंसकलिंगी शब्द आहे आणि विकसती हे प्रथम पुरुषी एकवचनी आहे. म्हणून पुष्पम विकसती अशा प्रकारचं वाक्य तयार होतं. द्रक्ष्यती, डॅश द्रक्ष्यती, महिला हा शब्द कंसामध्ये दिलेला आहे. द्रक्ष्यती हे प्रथम पुरुषी एकवचनी पद आहे, शब्द धातुरूप आहे आणि महिला हा त्याचा कर्ता आहे. द्रक्ष्यती प्रथम पुरुष एकवचन आणि महिलाचं महिला असंच रूप होतं. आकारांत स्त्रीलिंग प्रथमा एकवचन महिलाच होतं. त्यामुळे मूळ शब्द आणि महिला ही प्रथमा याच्यात फरक पडत नाही. महिला द्रक्ष्यती असं वाक्य तयार होतं. पुढचं वाक्य आहे त्याच्यामध्ये कर्ता आहे पूजयिष्यामी. जेव्हा कर्ता हा उत्तम पुरुषी एकवचनी असतो तेव्हा अस्मत् सर्वनामाच्या प्रथमेचा वापर केला जातो आणि म्हणूनच अस्मत् सर्वनामाचं एकवचन इथे वापरायला लागणार आहे. कारण उत्तम पुरुष एकवचन कर्ता आहे अहम. म्हणून अहम पूजयिष्यामी हे रूप तयार होतं. खादिष्यावह. खादिष्यावह याच्यामध्ये उत्तम पुरुष द्विवचनाचा वापर केला गेलेला आहे आणि म्हणूनच अस्मत् सर्वनामाचं द्विवचन आपल्याला वापरायला लागणार आहे. अस्मत् सर्वनाम प्रथमा द्विवचन. तेव्हा आवाम खादिष्यावह असं वाक्य आपण करू शकतो. कूर्दतः मध्ये प्रथम पुरुष द्विवचन आहे. वानर याचं द्विवचन वापरायला लागेल. वानरौ कूर्दतः. चित्र हे अकारांत नपुंसकलिंगी शब्द आहे आणि अस्ति हे प्रथम पुरुषी एकवचनी पद आहे. त्यामुळे चित्रम अस्ति असं वाक्य होतं. नमंती हे प्रथम पुरुष बहुवचनी असल्यामुळे जन शब्दाची प्रथमा
बहुवचनाची रूप इथे वापरणं गरजेचं आहे. त्यामुळे जनाः नमन्ति असं वाक्य तयार होईल. आणि लिखथ हा मध्यमपुरुषी बहुवचनी प्रत्यय असल्यामुळे इथे आपण युष्मत सर्वनामाची प्रथमा वापरणार आहोत, जी आहे यूयम लिखथ. ही सगळी जी वाक्य आपण यांची जी चर्चा केली त्याची उत्तर पुढच्या स्लाइड मध्ये आपल्याला बघायला मिळतील. छात्राः पठिष्यन्ति, गजौ चलतः, पुष्पं विकसति, महिला द्रक्ष्यति, अहं पूजयिष्यामि, आवां खादिष्यावः, वानरौ कूर्दतः, चित्रम् अस्ति, जनाः नमन्ति, यूयं लिखथ. जे शब्द लाल रंगात दाखवलेले आहेत ते सगळे प्रथमेत आहेत, कारण ते सगळे क्रियापदाचे कर्ते आहेत, काम करणारे कर्ते आहेत. त्यामुळे प्रथमा विभक्ती ही नेहमी कर्त्यासाठी वापरली जाते आणि कर्ता आणि क्रियापदाचा समन्वय हा नेहमी साधलेला असतो. अशा प्रकारे आपण प्रथमा विभक्तीची माहिती घेतली आहे. मी उदाहरण देताना फक्त अकारांत, आकारांत आणि सर्वनामांचा उपयोग केला आहे, पण हेच नियम सर्व नाम, सर्वनाम व विशेषणांच्या प्रथमा विभक्तींसाठी वापरले जातात. त्यामुळे फक्त उदाहरणार्थ अकारांत आणि आकारांत शब्दांचा वापर केलेला आहे. इतर सर्व शब्द त्यांची प्रथमा ही अशाच पद्धतीने वापरली जाते. धन्यवादाः. पुनर्मिलामः.